हॅलो गाईस, स्वागत आहे तुमच्या एका ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. तर मी खूप दिवसांतर ब्लॉग रेकॉर्ड करतो आहे. ॲक्च्युली माझं राहून जात होतं, मी विसरून जात होतो ब्लॉग वगैरे करायचं किंवा काही करायचं, व्हिडिओज रेकॉर्ड करायचं. बट आता मी करणार आहे रेकॉर्ड. तर यस, मी थोड्या वेळ आधी उठलो आणि माझं तसं 9 वाजता आहे आणि आत्ता 8 वाजलेले आहेत. यस हे असंच चालू असतं माझं. थोड्या वेळ आधीच उठलो. आता माझा प्लॅन आहे की चहा पिऊन येऊ जवळच. तर एकदा चहा पिलं की मग मी जाईल, मग सगळं एक रेडी वगैरे होईल आणि मग कॉलेज तर जवळच आहे, तर बघू. सो मी आता चाललोच आहे चहा प्यायला, तर मी बोलतो थोड्या वेळात. तर ही आहे ती जागा. मी रोज चहा प्यायला येतो सकाळी. तर कधी कधी खूप गर्दी असते, कधी काहीच गर्दी असते. इकडचा चहा खूप भारी आहे. तर म्हणजे मला इकडचा चहा एवढा आवडतो की एक दिवसात कधी येऊ शकतो मी इकडे चहा प्यायला, काही प्रॉब्लेम नाही. पण तरी सकाळ सुद्धा करता मी इकडेच असतो चहा प्यायला. झालो आहे मी फुल रेडी आणि आता जस्ट मी निघतच होतो. कॉलेजमध्ये सध्या आणि आता लेक्चर आहेत म्हणून उशीर झाला आहे. 5 मिनिट लेट आलो आहे मी ॲक्च्युली. सो मी बोलतो थोडा तोपर्यंत बाय. ब्लॉग बंद कॅन्सल झालाय. बोलू दे मला आधी. आमचा पायथनचा लेक्चर कॅन्सल झाला, त्यामुळे आम्ही ह्यांच्या लेक्चरमध्ये घुसायला लागलो, जीपीच्या. आम्ही सध्या आलो आहे कुठे, डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. इथे त्यांचा जीपीचा क्लास होतो. झाला आहे आमचा लेक्चर, म्हणजे ह्यांचा लेक्चर. आम्ही टाइमपास करत होतो. हिला फारच आवडते ब्लॉगमध्ये यायला. अरे माझा ब्लॉग आहे. माझा मी असणार त्या ब्लॉग मध्ये. नाही, हो, तू काय असणार आहे? कारण मी यांची क्लासमेट आहे. आमची नाही आहे का? हा आहे ओनर, ज्याचं चॅनल आहे. ओनर नाही म्हणत त्याला, ब्लॉगर. अरे चॅनलचं काय असतं? चॅनलचा ओनरच असतं. काय असतं काय माहिती. तुला यायचं ब्लॉग मध्ये या सगळ्या. CEO अँड फाउंडर ऑफ द चॅनल, मेन पर्सन किरा. अजून यांना प्रनाऊन्स करता नाही आलंय कोणाला माझं चॅनलचं नाव. किरा किरा कायरा कायरा. काय भेटणार आहे आपल्याला? काय भेटणार आहे? पृथू भाई आपली आमची जिरली भाई, पैसे संपले भाई, आता बस झालं. सिर्फ लगाना पिंक लिप्स. फिर लगाना पिंक लिप क्या भी बन सकती हूँ गाडी. सो आता मी भेटतो थोड्या तोपर्यंत बाय. इथे लिफ्टनी पण लिफ्ट गर्दी ना हो म्हणून आम्ही लवकरच लिफ्टला बोलवतोय. अरे ही वापस वरती चालली आहे. हे घाण आहे तो फोटो घेतला असता. आता आपला कुठला लेक्चर आहे? UHV. कसं लॉकिंग झाली वगैरे. UHV चाललेलो आहे, युनिव्हर्सल. फोटो काढतोय मी, थांबा. आणि हे बिचारे पायऱ्याने आलेले. अरे अजून लेक्चर सुरू आहे. सो आम्ही बसतो यावाल्या ह्याच्यामध्ये. आमचा वेटिंग एरिया असतो. वेटिंग एरियामध्ये कोण कोण आलेले पाहू सध्या. टीचर नाही आहे ना, फक्त नाही टीचर नाही आहे. वेटिंग एरियामध्ये आलो आम्ही. सो झाला आहे आमचा हा वाला पिरियड आणि वापस आता नेक्स्ट कुठला DLDT आहे ना आपला. हां DLDT आहे नेक्स्ट. आता सी बिल्डिंगमध्ये जे पुढे तुला कितीदा घेतलंय. ही ब्लॉगर होती माहिती का माझ्या ह्याच्यामध्येच. मला घ्यायचं. ही आमची सीआर आहे गाईज. खूप छान सीआर आहे आमची. मॅम सी मध्ये कुठे चालला मी ब्लॉग ढापला गाईज. मी यशिता आहे. थोड्या वेळ आधी हिने सीआर टू गोवा गाईज. ह्याचा चॅनल मी ढापतीये, होत नाहीये. सो मी फायनली ह्याचा चॅनल घेतेय. बाय बाय बोल चॅनलला. नाही बाय. तुझं ऑलरेडी आहे ना चॅनल, मला कशाला. तिथं चॅनल आहे आणि माझ्या चॅनलवर करते मी. FT करेल ना त्याला, FT फीट म्हणजे फीचरिंग मुलाकुस जे गाईज. यो तो मी बोलतो आता थोड्या वेळाने. तो बाय. मॅम आलेले नाही आहेत अजून खूप टाइम आहे. आणि मी बरोबर त्या टाइमला फ्रंट कॅमेरा केला. मी म्हणत होतो कॅमेरा दिसला की मी पळत येतो. मी म्हटलं मॅम अजून आलेले नाही आहेत, वेळ आहे अजून, टाइमपास चालू आहे आमचा. हॅलो गाईज, ब्लॉग करतोय. वेलकम टू अवर चॅनल. सध्या कोणी नाही आहे माझ्या आजूबाजूला म्हणून मी पटकन ब्लॉग करून घेतोय. तर आमचे अजून एक क्लास वाढवले गेले. अरे कोण ना कोणतरी असतं, मला आज दिवसभर ब्लॉगच करून दिलेला नाही. तर आमचा अजून एक क्लास वाढवली आहे. 2 वाजता आहे ती आणि आता 156 झालेत. तर 5 मिनिटाला. हे बघा हा माणूस फेक आयफोन दाखवतोय.
आयफोन नसतं तर दाखवायचं नसतंय. आमचा क्लास सुटलेला आहे जस्ट. मला एकदा ब्लॉग करू द्या कोणतरी. तर जस्ट सुटला आहे आमचा क्लास आणि आता आम्ही चाललो. मी तर मेसला जाईल किंवा कुठलं तरी खायला वगैरे बघू. आता आम्ही मेसला आणि ही आयकॉनिक बिल्डिंग. अरे ही आली ते नाही का असं कुत्र्याला काहीतरी खायला असं पळत येतं एकदम तसं. थांबा, ही आयकॉनिक बिल्डिंग आमची कुठे गेली? हा माझ्या ब्लॉग मध्ये 50% हिच केलंय, हिनीच केलंय. मस्त झुंड दिसला. हा काय म्हणता याला? हवा काहीतरी म्हणतात ना. खूप सगळे कावळे तिकडे, माहित नाही कसं काय. ते एक मांजर असते, कुठे गेली काय माहिती, दिसत होती काल मला. बट आता आम्ही जेवायला घेतो इकडे आणि मग बसल्यानंतर मी सांगतो. इकडे मेसमध्ये आम्हाला ज्या प्रकारची थाली पाहिजे तशी घेतो, कमी जास्त पोळ्या वगैरे सगळं बघून. आणि तिकडे बसतो, इकडे बसू शकतो, जागा खूप आहे. मेन्यू आहे आज त्यांचा, हा मेन्यू आहे. जेवण झालेलं आहे, आमचं झालेलं आहे. मी इकडे याला घेऊ पाय. आता आमचं चालू आहे, हळू बोला. आता आमचं चालू आहे की जाऊ घरी. कारण आता आम्हाला लस्सी प्यायची इच्छा आली, तू लस्सी पिऊनच जाऊ. काय बोलायचं का तुला? अरे भावा थांब ना, बॉटल तुझी लपवली आहे कुठेतरी, शोधून दाखव. ट्रेजर आहे. अप हाय अप लो डाऊन काहीतरी असं. इन हेवन 6-7. चैतन्य हिने लपवली आहे, त्याला विचार. तुला दिसली? इथे होती. मी नाही लपवली आहे, त्याने लपवली. मी ह्याच्या आधी वॉर्निंग टाकणार आहे. मी फक्त हाय बोलण्यासाठी येते. मी चाललो आहे आता आणि हे बघा, ही आहे व्ह्यूची बिल्डिंग आणि आमचा गेलं तिथे मागेच आहे आमचं. बघा आमचा कॅम्पस फक्त ह्याच्यामुळे मोठा वाटतंय कारण की आमचा व्ह्यू पण आहे. हा व्ह्यू पण आहे. विश्वकर्मा ते आर्ट्स अँड कॉमर्सही आहे, त्यामुळेच आमचा कॅम्पस मोठा वाटतं. बाकी आमचा आहे छोटंसंच. त्यापेक्षा बेटर तर बिबेवाडीचा बेटर आहे त्यापेक्षा. ऍक्च्युली आम्हाला ते वाटतं बिबेवाडी खूप छोटं आहे, पण नाही, ते मोठं आहे. नाही, बिबेवाडी मोठं आहे. सारखं आपण खूप मध्ये. आम्ही आता लस्सी पित होतो आणि फायनली मी आता एकटा आहे आणि मी आता स्वतः व्लॉग करू शकेल स्वतःला, कारण की एवढ्या तर मला टाईमच भेटत नव्हता व्लॉग करायला. बट आता मी हा आमचा एरिया खूप शांत आहे. हा रेसिडेन्शियल आहे, ऑब्व्हियसली रेसिडेन्शियल आणि हॉस्टेल. इथे एक तर हॉस्टेल आहे इकडे, नाही तर मग लोक राहत आहेत. तर आमचं पुढे आता खूप मी दाखवतो. आमचं आहे इथे पुष्पराज. आमच्या बाजूला काहीतरी कन्स्ट्रक्शन सुरू आहे, काय माहिती काय. तर मी आमचं दाखवतो आधी. हे बघा इकडे. हाय. हां, थकून गेलेलो आहे. आमचा आज लिटरली 9 ते 3 कंटिन्युअस लेक्चर वाढला सुद्धा आमचा. एक चेंज झाला असला होतच राहतं, एक चेंज होतो, एक वाढतो, एक कमी होतो. इथून आवाज ऐकू येतं काही नाही. अरे कुठं आला काय केलास? ते 2 लेक्चर वाढलेत, एक चेंज झाला, एक वाढला. अच्छा. मला 9 ते 3 कंटिन्युअस होतं. अरे यार खूप वाईट. ब्रेक नाही. तुमचं आमचं कॉलेजला ते बघा असले अटेंडन्स कमी ऑलरेडी घ्यायची. किती अटेंडन्स? 50 अटेंडन्स घेणार आहेत तुला एक्झाम मध्ये घेणार आहेत का? बघा 55 अटेंडन्स. मी 87 असून चाललोय रोज. तर आलो आहे मी रूममध्ये. तर मी आत्ता बॅग काढली, आता बसतो थोडा आराम करतो. बघू आता सध्या तर मी एकटाच आहे रूममध्ये. तर हॅलो आणि स्वागत आहे खूप वेळानंतर. आता आम्ही चाललो आहे पाणीपुरी खायला. म्हणजे जवळच एक ॲक्च्युली आडा होता पाणीपुरीचा, तो खूप भारी पाणीपुरी करून देतो, पण तो गावाला गेला होता. तर ऑलमोस्ट महिन्याभरानंतर तो वापस आलाय. काल आम्ही त्याला पाहिलं. सो आम्हाला आज पाणीपुरीची क्रेविंग झाली म्हणून आम्ही सगळं चाललोय. आणि कोण आहे बघा इकडे? मला नको घेऊ मग. नाही त्याले मला नको घेतलंय तुला बरं का आता. घेऊन असं कर फक्त मला. माझं काही डायरेक्ट हे सगळं आता पाहिलेलं आहे तुम्ही. आता मी टाकलेलं आहे ह्याला व्लॉगमध्ये. आणि हा सो आता निघतोच आहे आम्ही. कृष्णा कुठं आहे? 55% अटेंडन्स आहे, तोही येतोय. अरे नीललाही विसरलो आपण, नीलही येतोय, तुला बोलवलं मी. की आम्हाला हे 2 काही भेटले. इकडे ब्लॉग सुरू आहे आज माझा दिवसभर. या दोघांना येता वापस पकडला आम्ही. आता घेऊन चाललो. आज चाललोय काय कुठली मीटिंग सुरू आहे?
अच्छा मला वाटलं सौरभ तुला आवडते ना ब्लॉग मध्ये यायला आम्हाला सारखं बोलत असतो की मला ब्लॉग मध्ये घेत नाही. माझं पार्ट घेतला नाहीस ना आधीच नाही नाही डिलीट केला ना तू नाही डिलीट नाही केलं काढलं फक्त माझ्या फोन मधनं हे लोक शिव्या खूप देतात हे शिव्या खूप देतात ओजी मी हा. काय ही शिव्या खूप देतात ओजी मी शिव्या खूप देतात तर तिकडे जाऊनच बोलतो आता मी बाय आता आम्ही मागवलंय आता सगळ्यात पहिले मी आलो मी सांगून टाकलं दहीपुरी यांचं सगळ्यांचा येत राहील तीन पाणीपुरी आता येईल बघू एक्साइटेड इथे चहा प्यायला येतो मी आणि त्याच्याच बाजूला हा गाडा आहे झालेला आहे आमचं हा आणि आमचं एवढं पोट भरलंय सध्या की आता बघू रात्री कुठे यायचं मी बसलेलो असतो टाइमपास करत हाय तुला ब्लॉग मध्येच घेत राहणार आहे मी थोड्या थोड्या वेळाने कीबोर्ड काढतो आता तुला कीबोर्डच काढू देत नाही घ्या अरे पॉइंट आहेत लास्ट यायचे 5 पॉइंट आहेत किती फॉल गाईज खेळताय का आज मी चाललोच नाही मेसला ऍक्च्युली आज पाणीपुरी खायला गेलेलो त्यामुळे पोट भर झालेलं आहे तर मग आज मी घरी मॅगीच करणार आहे सो करतो आता थोड्या वेळात मॅगी सध्या तर एवढी काही भूक नाही आहे तर करतो आता 5-10 मिनिटात आता मस्तपैकी बनवणार आहे मी मॅगी सगळं आणलेलं आहे मी इकडे 2 मॅगीचे पॅकेट कातरी बाऊल तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा हा टाइम लॅप्स तर आजच्या ब्लॉगसाठी बस एवढंच आज आम्ही खूप टाइमपास केला आज अभ्यास माझा काही झाला नाहीये तर बाय म्हणायच्या आधी 1 मिनिट ते सिंचन प्यारा प्यारा सिंचन रूम मधला एक प्राणी आहे हा ह्याच्या रूम मध्ये कधीच नसतो स्वतःच्या हा खाली एक तर असतो किंवा वरती असतो हा प्राणी आणि आता तुम्हाला अजून एक भारी गोष्ट दाखवतो आता बघा हा गायब होऊन गेलेला आहे बघा याच्याकडे एक सुपर पॉवर आहे की हा ना थोड्या वेळाने गायब होऊ शकतो लाईट बंद वगैरे केले की आता गायब होऊन जाईल मी सरकलो मला वाटलं का सर आले खाली हा आला वापस तुला ब्लॉग मध्ये घ्यायचा ते मला थांबतो बाबू आईस्क्रीम टँक मागू एखादा आता आईस्क्रीम टब नाही मागू आता मागू ए नाही रे हे नाही रे डॉमिनोज का पिझ्झा अरे नाही मग तू एक कांडी चोक न्यायची कुल्फीची मागू इच्छा व्हायला लागली आता हा, उद्या ते मला सुट्टी आहे उद्या मला काय आहे हा ते रात्र झालेली आहे मी आउटरो करूनही झालं होतं तर पण आता आम्ही आईस्क्रीम मागवलाय वरती आला आणि नंतर ह्याने आईस्क्रीमचं नाव काढलं आता खायची इच्छा आली ना माझी दरवेळेला असंच करतो रात्रीनं काहीतरी मागूयात म्हणतो खायची तुला तुझ्यामध्ये खायचा चूल आणि मला म्हणतो माझी चुकी आहे काय लॉजिक आहे मग येऊन मोठं का करतो खायचे करून हा विषय काढतो खायचा काहीतरी मग मला इच्छा होती खायची मग रात्रीचा खर्च आला आता माझा 26 रुपयाचा माझा 88चा झालाय काय मागवला असं होको होको नको आमचा आईस्क्रीम फायनली आफ्टर सो मेनी मिनिट होको जे घ्यायला मी माझे किडनी विकले 90 रुपयाचं आईस्क्रीम आहे 90 रुपयाचं आणि आम्ही हे मागवलेलं आहे सकाळी लस्सी पिली आणि आता हळू तुटलं ते आणि आता हे आईस्क्रीम खातोय घसाची वाट लागली जस्ट आता आम्ही खाल्लं खूप भारी लागलंय तो फायनल अरे भाई हेअरस्टाईल काय क्रेझी दिसतीये रात्रीच्या वेळेला असं का बरं होत आहे सकाळी का नाही होत आहे मी वरती खराब करायचा प्रयत्न करतोय तरी छान होती नंतर हां आता थोडी बिघडली बट ठीक आहे तर मी आउटरो ॲक्च्युली खूप आधीच रेकॉर्ड करून ठेवलेला आहे पण मी तो दाखवला नाही मी ते मधला पार्ट स्किप केला आता तो आउटरो मी आता एंडला आणतो तर बाय आणि आउटरो बघा आणि मग गुड नाईट लाईक शेअर सबस्क्राईब अँड लाईक ऑलवेज शुक्रान अलविदा मासलामा टेक केअर अँड डू वॉट एव्हर यू वॉन्ट आर लवली फ्रेंड्स
गाणं लावा चांगलं. I'll be fucked up if you can't be right. Yeah, I do the same thing. I told you that